मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृतांच्या कथा आणि शिवलीला अमृताचं पारायण। आईने करा आपल्या मुलांच्या सर्व इच्छा कामनासाठी शिवलीला अमृताचे पारायण। जर आईने आपल्या मुलांच्या इच्छा कामनासाठी कोणतीही इच्छा आपल्या मुलासाठी पूर्ण होण्यासाठी 108 पारायण करा, 51 पारायण करा। याच्याने आपल्या मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। तर माझी इच्छा माझ्या मुलीसाठी आहे, तर मी हे शिवलीला अमृताचे पारायण करत आहे। तर 108 पारायण आपले श्रावण महिन्यापर्यंत आरामाने होऊन जातील। तर दररोज म्हणजे 14 अध्याय राहतात शिवलीला अमृतामध्ये, 1 ते 14 अध्याय। दररोज एक एक अध्याय श्रवण पठण करावा। स्वयंपाक बनवता या पूजा करता, भाज्या वगैरे काही खुडत आहे तुम्ही या निवडत आहे काही, तर तुम्ही अशा वेळेस तुम्हाला वेळ नाही तर अशा वेळेस पण तुम्ही कथा श्रवण केल्या तर 2 शब्द तुमच्या कानावर येतील। त्याच्याने सुद्धा भोळा साम सदाशिव खूप लवकर प्रसन्न होतो। आता देवरगावहून कमेंट्स आलेली होती की ताई, मी शेतात असताना तुमचे नर्मदा पुराण संपूर्ण मी ऐकले आणि मला खूप चांगलं वाटलं। म्हणजे ज्यांना वेळ नाही ते व्यक्ती आता शेतात असताना त्या दीदीन त्या नर्मदा पुराणाचं श्रवण करत होते। तर हर हर नर्मदे, हर हर नर्मदे देवरगाव खूपच छान होते ताई। शिव नर्मदा पुराण मन प्रसन्न झाले। असेच पुराण टाकत जा। एकत्र माझी जॉईंट फॅमिली आहे। काम करत असताना शेतात मी नर्मदा पुराण ऐकले। भोले बाबाला माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायला सांगा। भोले बाबा तुमचे सर्व काही ऐकता। जय श्री महाकाल ताई, देवरगाव। तर बऱ्याच काही अशा तुमच्या कमेंट्स आल्या, नांदगावहून आल्या, खूप खूप धन्यवाद। हर हर नर्मदे, श्री गणेशाय नमः, हर हर नर्मदे मुंबई, हर हर नर्मदे, जय श्री महाकाल, हर हर नर्मदे महादेव, हर हर महादेव ताई नमस्कार सांगोला, हर हर नर्मदे, हर हर नर्मदे कोल्हापूर। बऱ्याच काही अशा गावांच्या तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत। नागपूरहून कमेंट्स येतात, मुंबईहून कमेंट्स येतात, इलाहाबादहून कमेंट्स येतात। अति सुंदर माहिती दिली। बीड, देवरगाव, मुंबई, सांगली, सातारा, नागपूर अशा भरपूर गावांच्या कमेंट्स आलेल्या आहेत नर्मदा पुराणाच्या, ज्यांनी श्रवण केले। तर शेतात असताना जर काम करता करता पण तुम्ही व्हिडिओ नर्मदा पुराण ऐकले तरी पण तुमच्यावर नर्मदा माता प्रसन्नच झाली, एवढं 100% गॅरंटी। कारण की आपला आत्मा पवित्र करायला कथांचं श्रवण करायला हवं। आपला आत्मा ज्या वेळेस पवित्र होऊन जातो त्या पवित्र आत्म्यामध्ये भगवंताचा वास राहतो, आत्म्यामध्ये भगवंत बसलेला राहतो, आत्म्यामध्ये परमात्मा राहतो। म्हणून आपला आत्मा शुद्ध करण्यासाठी मन, ध्यान, साधनेची जरूरत राहते। म्हणून कथा श्रवण करत राहायला पाहिजे। तर मला खूप एक क्षणभर माझ्या डोळ्यात पाणी आलं की शेतात काम करताना एवढ्या उन्हातानाचं नर्मदा पुराण त्या ताईंनी ऐकलं। भगवंत त्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्णच करतील, पण ज्यांनी नर्मदा पुराण श्रवण केलं, या ज्या माझ्या सर्व कथा श्रवण करत आहेत त्यांच्या पण भोले बाबा सर्व इच्छा कामना पूर्णच करतील। तर आपले नर्मदा पुराण समाप्त झाले। तर आता आपण शिवलीला अमृताच्या कथांचे पारायण करूया। दररोज एक एक कथा ऐकूया। एक एक कथा आपण जर ऐकले तर 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। रुद्र गायत्री मंत्र 1000 जप केल्याची प्राप्ती होईल। महामृत्युंजय मंत्र 1000 जप केल्याची प्राप्ती होईल। रुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती होईल। दीर्घायुष्याची प्राप्ती होईल। अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल। धन, धान्य, यश, कीर्ती, मान, सन्मान जे जिथे जातील तिथे त्यांना कीर्ती मिळेल। माती उचलतील तर सोने होईल। अशा या कथा आहेत। खरोखर या शिवलीला अमृताच्या कथांमध्ये खूप शक्ती आहे, पॉवर आहे। ज्यावेळेस आपण श्रवण करतो या पठण करतो त्यावेळेस साक्षात शिव स्वतः पार्वती माताला घेऊन आपल्या सोबत विराजमान राहतात आणि त्या कथांचं ते सुद्धा आपल्याबरोबर श्रवण करत राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। तर आपल्या मुलांच्या कामनासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आई वडिलांची इच्छा हीच असते की आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे। ही प्रत्येक आई वडिलांची कळवळीची खूप तळमळ चालू असते। तर मी ह्या कथा माझ्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, माझ्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हे पारायण लावलेले आहे। तर ह्या कशा करायच्या
केव्हाही तुम्ही प्रदोष कालावर या जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ऐकू शकता. पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करून तुम्ही अभिषेक करून या कथांचं श्रवण करू शकता. या घरात जी शिवलिंग असेल त्याचा पण तुम्ही अभिषेक करून या कथांचं श्रवण करू शकता. तर हातात पाणी घ्यायचं, संकल्प करायचं की माझं नाव शालिनी प्रवीण लोहार, गोत्र वशिष्ठ, डॉक्टर अक्षदा प्रवीण लोहार, माझ्या मुलीसाठी मी हे करत आहे. तर माझ्या मुलीची इच्छा आहे की MDS साठी चांगली गव्हर्नमेंट कॉलेज भेटो. तिला नीटमध्ये 900मधून 400 मार्क आलेले आहेत. MDSच्या नीटमध्ये फुल पास झालेली आहे. पण तरी पण तिची इच्छा आहे की मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटली, या सर्वात उत्तम टॉप मोस्ट कॉलेज भेटली तर अतिउत्तम. तर माझ्या मुलीची ही इच्छा कामना पूर्ण हो की तिला गव्हर्नमेंट कॉलेज भेटो. भगवंत तुम्ही जे मार्क तिला यथाशक्ती दिले त्याच्यात पण मला खूप आनंद आहे. 21 सब्जेक्ट MDSच्या डॉक्टरीचे एवढे नीटची एक्झाम देऊन तिने 400 मार्क आणले. तर मला खूप खूप आनंद वाटत आहे की आजकालच्या मुलांना आपण प्रोत्साहन पण करायचं. जर त्यांना उलट बोलले की कमी आले जास्त आले काही डोक्यावर ते परिणाम करून घेतात. त्यामुळे आपल्या मुलांची जी खुशी आहे, यात जी आनंद आहे, त्याच्यात आपल्याला जे मार्क आले, या जे इच्छा आहे त्यांच्यात आपण त्यांना चांगली सात्वना द्यायची. या त्या काही उलट या काही त्यांना समजत नाही आहे, विरुद्ध चालत आहे, तर त्यांना समजून व्यवस्थित सांगायचं म्हणजे मुलांच्या बुद्धीत पण विकास पाडावा असे भोले बाबाला मी प्रार्थना करते. आणि माझ्या मुलीला खूप खूप चांगली टॉप मोस्ट कॉलेज MDS डॉक्टरसाठी भेटो हीच माझी तळमळीची विनंती आहे. रिझल्ट आला काल, मी तुम्हाला सर्वांना सांगायचे की माझ्या मुलीसाठी प्रेयर करा. हीच तुमची एक कमेंट्स आणि हीच दक्षिणा आहे. तर तिला चांगले मार्क आले. 21 सब्जेक्ट होते MDSच्या नीटच्या एक्झामसाठी, तर तिला 400 मार्क आले. जे भेटले ते त्याच्यात आम्हाला आनंद आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेज 400 मार्कांवर तर भेटणार नाही, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आम्ही तिचं ॲडमिशन करून घेऊ. इंदोरला अरविंदोमध्ये या राऊमध्ये, जिथं टॉप मोस्ट इंदोरची आमच्या बऱ्हाणपूर. तर इंदोर जास्त लांब नाही आहे, 350-400 किलोमीटर आहे. तर जवळच आसपास कुठे टाकून घेऊ. आमचे नातेवाईक पण आहे, सर्वजण लक्ष ठेवायला. तरी पण 2 वर्षाची MDSची फीस 15 लाखच्या आसपास असेल. भगवंत शक्ती देईल आम्हाला तिच्यासाठी की तिला पुढे घेऊन जाऊ, मुलाला बी आम्ही पुढे घेऊन जाऊ. माझा मुलगा पण B फार्मसीचं 3rd इयर चालू आहे. पुढे त्याची जी इच्छा असेल ती करू. त्याला पण सांगितलं होतं की तू पण डॉक्टर हो, दीदी डॉक्टर होते ना, तू पण डॉक्टर हो. काल चालून तू आम्हाला बोलायचं नाही की दीदीला डॉक्टर केलं आणि आम्हाला डॉक्टर केलं नाही. पण त्याची इच्छा होती की मी नोकरी करणार नाही, मी व्यवसाय चालवेल, धंदे उद्योग पाणी करेल. तुझी जी इच्छा, तू जो व्यवसाय सांगशील तो व्यवसाय आम्ही तुला टाकून देऊ, तुला तुझ्या लाईनवर लावून देऊ गाडी. दीदीची गाडी जशी दीदीला जे पाहिजे आहे तिची ज्यांच्या पोरांच्या लाईना लावून देऊ. म्हणजे आपण सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर, त्यांच्या रूढावर जो रस्ता आहे त्यांना तो क्लिअर करून त्यांच्या रस्त्यावर आपण चालायला शिकवू. हे आई वडिलांची इच्छा असते की मुलं चांगल्या लाईनवर राहो, चांगले उद्योगधंदे पाणी करो, नोकरी चांगली मिळो. हे प्रत्येक आईंची इच्छा असते. नंतर मुलींच्या लग्नांची इच्छा असते, ते भगवंतावर सर्व सोपून द्यायचं. तर आपल्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी ह्या कथा खूप खूप पॉवरफुल असतात. म्हणून मी आज शिवलीला अमृताच्या अक्षदासाठी या कथांचं पारायण करत आहे. तर सर्वांनी आपल्या मुलींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पारायण करा. भोले बाबा बरोबर बुद्धी देतील, सर्व सांभाळतील. भोला साम सदाशिव खूप भोळा आहे, तर तो नक्की सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करेल. 1 तेलाचा दिवा, 1 तुपाचा दिवा, 2 अगरबत्ती, 1 पाण्याची बाटली आणि त्या पाण्याच्या बाटलीत जी अगरबत्ती चालू आहे त्याच्यातली थोडी रक्षा त्या पाण्याच्या बाटलीत टाकायची. ते पाणी आपल्या मुलींना प्यायला द्यायचे. इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्यायचे. मटकट टाकायचे, स्वयंपाकात टाकायचे, घरात शिंपडायचे. नजरदोष, ग्रहदोष, वास्तुदोष सर्व काही दूर होतात आणि भोले बाबा आपल्या आत्मामध्ये विराजमान राहतो. आपण जी इच्छा बोलली ती त्वरित पूर्ण होते. या पारायण जर आपण करत आहोत, आपला चेहरा पण कोणी बघितलं तरी सुद्धा त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. घरातील कटकट, नजरदोष, वास्तुदोष आणि कल सर्व काही दूर होतात. पितृदोषापासून सुटका मिळते. तर आता आपण पारायणाला सुरुवात करूयात. मी जसे सांगितले, हातात पाणी घेऊन आपलं गोत्र, आपलं नाव, आपल्या मुलांची जी इच्छा असेल ती घ्या आणि भोले बाबाला प्रार्थना करून कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. श्री शिवलीलामृत कथेचा अध्याय पहिला. दार्शराजाची कथा. हर साम सदाशिवाय नमः. उमापतीयै नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दार्शराजाची कथा अध्याय पहिला.
जगद्गुरू वेदव्यासचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे. ते जरी नुसते ऐकले तरी आपल्या सर्व पापांचे पर्वत जोडून पूर्णपणे भस्म होतात. जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते, मनाजोगी संतती प्राप्त होते. शिवाय लक्ष्मीही त्या व्यक्तीवर अतिशय कृपा करते. एखाद्याला चारी धाम यात्रा करून जे पुण्य महत्प्रयासाने मिळते तेच पुण्य हे शिवचरित्र ऐकल्यामुळे मिळते आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. हर एक व्यक्तीने शिवनामाचा जप करावा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापांचे नाश होऊन जाते. ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषी मुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात. हा जप केल्याने मानवाचे दुःख, दारिद्र्य, यातना सर्व नाहीसे होते आणि त्याला संयमशील जीवन प्राप्त होते. 6 महिन्याच्या आतच त्याचे दुःख, दारिद्र्य दूर होते. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणून रोज 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नाहीतर ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्या मुलांच्या इच्छा कामनासाठी कोऱ्या वहीवर लाल पेनाने ओम नमः शिवाय असे दररोज 108 वेळा लिहावे. 1.25 लाख जप लिहावे. याच्याने आपल्या मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये मंत्रराज आहे. ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्रामध्ये प्रयाग सर्वात श्रेष्ठ आहे, वेदांत हा सर्व शास्त्रांमध्ये श्रेष्ठ आहे, अश्रशात पाशुपत अश्र सर्व श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र ओम नमः शिवाय सर्व मंत्रांमध्ये असा मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. या मंत्रांबाबत विशेष अशी गोष्ट आहे की याच्या उच्चारणासाठी लिंगभेद लागत नाही, स्थानभेद लागत नाही, परिस्थितीभेद लागत नाही, कुठल्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही. उठता बसता, कपडे धुता, फरची पुसता, स्वयंपाक बनवता, केव्हाही कुठेही तुम्ही ओम नमः शिवाय हा जप मनामध्ये करू शकता. स्त्री असो, शूद्र असो, गृहस्थी असो, ब्रह्मचारी असो, कोणीही या मंत्राचा सहजासहजी जप अगदी सहजपणे मानव आपल्या जन्माच्या सार्थक करून घेण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतो. या जपाला वेळे काळाचे सुद्धा बंधन अजिबात नाही आहे की ही वेळ आहे ती वेळ आहे असे कुठलेही बंधन. ओम नमः शिवाय या मंत्राला जप करण्यासाठी वेळे काळाचे बंधन अजिबात नाही. जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे काम करताना, कामानिमित्त बाहेर जाताना, फार काय भांडण करताना सुद्धा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकता असे सांगितले आहे. जी व्यक्ती या मंत्राचा जप करते तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे राहतात व त्यामुळे त्या व्यक्तीस शंकराचा आशीर्वाद सतत लाभत असतो आणि त्याच्या आत्मा शुद्ध होऊन त्याच्या आत्म्यामध्ये भगवंत वास करून जातो. हे भगवान शिवाने स्वतः सांगितले आहे. जर ओम नमः शिवाय मंत्र उठता बसता केव्हाही केला असे सांगितले जरी खरे असले तरी भगवान शंकर सांगतात हा मंत्र अगदी प्रथम स्वतः न म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे. यासाठी गुरु कसा असावा? मनापासून भक्ती करणारा, वैराग्यंगी असणारा, दिव्य ज्ञान प्राप्त असणारा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन दुःखताबाबत दयाळू, अंतकरणाचा असा असावा आणि विरुक्त, गुरुविक्त, शांत, अंशिक वृत्ताचा असावा आणि 4 वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला जात आहे त्या वर्णाचा असावा. आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली तर ते व्यर्थ आहे. फार काय, प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा येऊन जरी तुम्हाला हा मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे मौजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा कितीही जप केला तरी तो फुकट आहे असे शास्त्रात सांगितले. सर्व वराड लग्नासाठी जमले पण वराचा पत्ता नसेल तर लग्न घरी किंवा मंडपात जमा असलेल्या त्या वराडाला काही किंमत नाही. पण हे खरे असते म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जाऊन गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा व मग त्याचा स्वमुखातून जप करावा. उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा. शिवचरित्र मनापासून वाचण्याचा ऐकण्याचा मनात ध्यास लागला पाहिजे. मनाला तळमळ लागून राहिली पाहिजे. असे जर तुमच्याकडून घडले तर भोळा साम सदाशिव, हर साम सदाशिव तुमच्या जवळच आहे, अगदी जवळ आहे, आपल्या हृदयात आहे असे समजावे. याविषयी सांगितली जात असलेली एक जुनी गोष्ट आहे तर मी ती तुम्हाला सांगते. फार फार वर्षापूर्वी मथुरेला यादव वंशातील दर्श नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो राजा अतिशय पराक्रमी होता, शूर होता, तसाच तो स्वभावाने उदार पण होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजेच मोठे होते. त्याने केलेले अनेक मांगलिक राजे त्याच्या दरबारात त्याच्यासाठी नजराने घेऊन येत असत आणि दर्श राजाला लावून नमस्कार करीत आणि मग राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असत.
त्याच्या राज्यातील ऋषी मुनी आणि सर्व प्रजानन राजाचे सतत कल्याण हो म्हणून देवाची नित्यनेमाने प्रार्थना करीत असे. जो कोणी याचक जे जे मागेल ते ते त्याला लगेच देत असे. त्याच्या राज्यात दारिद्र्य, उपाशी, आजारी असा कधीच कुणी नव्हता. 14 विद्या आणि 64 कलांमध्ये स्वतः निपुण होता. त्याची असलेली अफाट चतुरंग सेना पाहून इतर सर्व राजे भयभीत होत असत. दार्श राजाचे बोलणे, वागणे सुद्धा अतिशय गोड होते. तो अतिशय सत्यवचनी होता. राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव होते कलावती. ती धर्मतीर्थ मानण्यात आलेल्या काशी नगराची राजकन्या होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बांध्याने सिंहकटी होती. तिची चाल हंसीसारखी अतिशय डौलदार होती. केस भरपूर लांब सडक आणि काळेभोर होते. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा फार शोभून दिसत होता. राणी असली की हिरणासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळकळत होते. अशा या अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपल्या महाराणी कलावतीला आपल्या महालात यावे असे तातडीने निरोप पाठवला. पण राणी आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातूर होऊन स्वतः आपणच तिच्या महलात गेले. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला तू? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा काही किंतु तर नाही ना? ये, अशी मला भेट. आपल्याला चांगला रूप संपन्न गुणवान पुत्र असावा असे तुला नाही वाटत का? राणीने राजाचे हे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा पालन करणे माझे कर्तव्य आहे. पण तरीही ती मी मानली नाही, कारण सध्या मी शंकराचे व्रत करत आहेत म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ, रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त किंवा ऋतुस्नानात असलेली स्त्री पतीने नेहमी दूर ठेवावी असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. ज्यावेळी स्त्री पुरुष दोघंही मनाने अतिशय आनंद असतील आणि चिंताविरहित असतील, चिंता नसणार, तो दिवस त्यांनी पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल, त्यावेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्मात सांगितले आहे. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल मला क्षमा करावी. पण दार्श राजा कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेचे कामांतुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेस. राजाने राणीचे काहीही म्हणणे न ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला एकदम आपल्या बहुपाशातच ओढले. पण तेवढ्यात झाली मज्जा. एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे सर्व अंग भाजावे तसे राजाचे संपूर्ण अंग भाजले. त्या सरशी कलावतीत एकदम दूर सारून राजाने तिला विचारले, राणी, हा काय प्रकार आहे? आम्हाला याचा अगदी स्पष्टपणे खुलासा हवा. मग राणी कलावती नम्रपणे राजा दार्शास म्हणाली, महाराज, आपण रागवू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी ह्या माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षर मंत्र दिला आहे. या मंत्राचा सध्या मी अहोरात्री जप करत आहे. मी स्वतः आता त्या जपामुळे पावन झाले आहे, अतिशय पवित्र झाले आहे. मी संपूर्ण शुद्ध झाली आहे. माझे सर्व अंग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल झाले आहे. पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झालेली आहे. आपण कधीही चुकून सुद्धा शंकराची पूजा अर्चना केली नाही. अभक्षण अधूनमधून भक्षण केले आहे. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्या हातून कधीही कोणत्याही प्रकारे गुरुसेवा झालेली नाही. तेव्हा राज उपभोगानंतर आपल्या नशिबी नरक यातना आहेत, हे अगदी सत्य आहे. दार्श राजाच्या कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होते. आपला दोष आता स्पष्टपणे त्याला दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्यांचे मन पश्चात्तापाने पावन झाले होते. पण गंभीरपणे ते कलावतीला म्हणाले, प्रिये कलावती, तू मला तो शिवमंत्र दे, म्हणजे आजपर्यंत जी जी पापे मी जाणते अजाणतेपणे केली त्याचा पूर्णपणे नाश होईल. त्या योगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दार्शस म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात. मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्ही माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्मचरणाच्या विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळवण्यासाठी मी काय करायला हवे? नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहेत. तेव्हा आपण त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्यांच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. कलावती राणी नम्रपणे म्हणाली. राणीचे बोलणे ऐकून झाले आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाले. आपल्याकडे एक महान राजा येत आहे हे पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज, आपण स्वतः काय येणे केले? गर्गमुनींनी त्यांना विचारले.
गुरुराज, आपण मला शिवदीक्षा द्या, मंत्र द्या, मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा. अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेने बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्यांच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनीच्या येथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गर्गमुनीने राजाला पवित्र अशा यमुना नदी स्नान करून येण्याची आज्ञा दिली. मुनीने केलेल्या आज्ञाप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले आणि मग एका अतिशय भव्य वृक्षाखाली गर्गमुनींनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. आणि मग राजा राणीने भगवान शंकराला हिरे माणिकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे, दागदागिने, भरपूर दागदागिने वगैरे, गुरूंची मनोभावे पूजा वगैरे केली आणि जणू काही कुबेरानेच भंडार भरला आहे असे जणू वाटत होते. मग असे तेथील कुबेराने आपले भांडार येथे ओतले आहे असे तेथील अपूर्व ते दृश्य पाहून वाटू लागले. गर्गमुनींना दार्श राजाने अतिशय नम्रपणे लावून नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेम अतिशयाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा कृपाहस्त ठेवला व प्रसन्नतेने होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्श राजाचे हृदयात ज्ञानरूपी चंद्र तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेल्या आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा जसा चंद्राचा अहोरात्र जप करू लागला तसा तसा राजाच्या शरीरातून वास करून असलेले पापरूपी कावळे बाहेर पडू लागले. काहींचे जळून भस्म झाले, काहींचे तर पंख जळाले, तर काही तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली तर काट्याच्या रानच्या रान जळून खाक होत असे. त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतचे सर्व पापे जळून भस्म झाली. राजाने ओम नमः शिवाय या मंत्राचा सदोसदी जप सुरू केला. जो कोणी शिवमंत्राचा जप करतो त्याचे सर्व पापे जळून पर्वत जळून भस्म होतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद राहतो. अशा या अनुभूतीमुळे राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटले की आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत होतो तर आपल्या शरीरातून पापरूपी कावळे बाहेर पडतात. जो ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतो त्याच्या शरीरातून त्याच्या नाकाच्या द्वारे या जेथे छिद्र आहेत तेथून आपले पाप पुरुष कावळे बाहेर पडतात असे सांगितले. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला, गुरु महाराज, माझे तन मन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे, कारण की ओम नमः शिवाय या मंत्राचा मी उठता बसता अहोरात्री जप करत होता तर माझे शरीर आता निर्मळ झालेले मला स्वतःलाच वाटत आहे. कशाने बरं असं वाटत आहे हे निष्पापपणे राजाने विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले, राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेले अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीरातून बाहेर निघून गेली म्हणून तुला अशी अनुभूती होत आहे. तुझे शरीर तुला हलके वाटत आहे. जो कोणी या कथा श्रवण पठन करतो त्याचे शरीर त्याला हलके लागते. त्याच्या शरीरातून पाप पुरुष जे आहेत तर ते अनंत पापे जळून भस्म होतात अशा या कथा आहेत. मग राजाने गुरुला पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला व म्हटले, गुरु महाराज, आपण तर खरोखरच धन्य आहात. आपण दिलेला पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र सुद्धा खरोखर धन्य आहे आणि आपण मला दिलेले हे पावन केलेले हे ज्ञान अत्यंत खूप छान आहे. इतके दिवस मी काम, क्रोध, लोभ, मत्स्य, मोहर महाभूतांच्या तडाख्यात मी सापडलो होतो. तसेच आता आशा, कांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना या जखनी मला छळत रात्रंदिवस छळत होत्या. माझ्या या सर्वांनी केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. खरोखर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले. माझी सर्व पापे आता जळून भस्म झालेली आहेत. मी रात्रंदिवस ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत होतो तर माझ्या शरीरातून सर्व पापे जळून भस्म झाली आहेत. आता मला खूप बरे वाटत आहे. महाराज, आता मी माझ्या पापांचे वर्णन काय करू? भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पापे नजरेने पाहणे, गुरुची निंदा करणे, अनाचार करणे माझ्याकडून खूप काही झालेले आहेत. गो हत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्री हत्या करणे, गुरु हत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, दुराचार करणे असे मला वाटत होते. शंकर आणि विष्णू यांच्यात भेद करणे, दुसऱ्याचे ज्ञान चोरून पुस्तके चोरणे, पक्षांच्या उगाच ठार मारणे, उगाचच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे, स्त्री लंपट होणे, कृतज्ञ होणे, दुसऱ्याचे धन हिरावून घेणे, तीर्थाचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्टी करण्यास माझे मन अजिबात कसरत नसे. भगिनी, माता, पिता, हत्या, गायीची हत्या, कन्येचे विग्रह, गायीला विकणे, दूध विकणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, भ्रूण हत्या, बाल हत्या करणे अशी अनेक पापे, सहस्र जन्मात माझ्या हातून घडली आहेत. आपल्या कृपेमुळे माझी ही सर्व पापे आता जळून भस्म झालेली आहेत. मी किती पापे खूप जन्मापर्यंत केली, पण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून माझी सर्व पापे जळून भस्म झाली. मी त्याच्या बंधनात
बंधनातून मुक्त झालेलो आहे. त्याच्या शिवमंत्राने सर्व काही माझ्या पापांचा नाश झालेला आहे. माझ्या पदरी थोडे काही पुण्य होते म्हणून माझ्यापर्यंत ओम नमः शिवाय हा मंत्र आलेला आहे आणि या कथा आलेल्या आहेत. तर माझे काहीतरी पदरी पुण्य असेल, मागच्या जन्माचे, पुढच्या जन्माचे, कोणत्या तरी जन्माचे थोडेसे पुण्य माझ्या पदरी होते आणि मला ओम नमः शिवाय हा मंत्र तुमच्याकडून मिळाला म्हणून मी खूप धन्य झालेलो आहे. शिवमंत्राचा जप केल्याने माझ्या सर्व पापांचा नाश झाला आहे. माझ्या पदरी थोडेफार काही पुण्य होते ते मला या मानव जन्मामध्ये मिळाले आणि गुरुकृपेने मला प्राप्त झालेले या मानव जन्माचे आज खरोखर सार्थक झालेले आहे. असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला. सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असून सुद्धा त्याचा जे अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजा मारत आहात, अशांना ज्ञानरूपी गुरु काय काय प्रसन्न होणार, कसा काय प्रसन्न होणार की आपला जो आपल्याला जे काही ज्ञानरूपी आहे संकटात आहेत आणि आपण आपला गुरु जवळपास आहे असे अनुग्रह होत नाहीत, तरी सुद्धा गुरु संकटात असताना आपण जे स्वतः मजा मारत आहात अशा ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न होणार. काही असे म्हणतात गुरुला तन्मन धन अजून काय मिळणार, गुरु थोड्याच शाश्वत आहे, त्याला काय अमरत्व प्राप्त होणार असे झाले आहे का, तोही नाशवंत आहे. पण असे जे म्हणतात त्याचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठन सर्व काही व्यर्थ गेले आहे असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाची काही लाभ होत नाही. असे व्यवहारात आपण नेहमी पाहत असतो. घाण्यात ऊसाचा रस काढला पण घाण्याला त्या ऊसाच्या रसाची चव अजिबात कळत नाही. तसेच ज्या भांड्यात साखर भरून ठेवलेली आहे त्या भांड्याला साखरेची गोडी थोडी सुद्धा कळत नाही. त्याचप्रमाणे या जगामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती अशी होत असते. सतत लक्षात ठेवायला पाहिजे. आता ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा उपदेश घेतलेला दार्श राजा तसा नव्हता. त्याने गुरुला पूर्णपणे संतुष्ट केले आणि आता आपल्या कलावती राणीसह तो आपल्या घरी आला. राणी कलावतीने अशा रीतीने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला आणि राजाने शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळ सर्व कायमचे पळून गेले. जो कोणी या कथा ऐकतो त्याचे दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि सर्व पापांचे नाश होते, दुःख दारिद्र्य दूर होते. तशा या राज्याच्या राजामध्ये रोग, मृत्यू, दुष्काळ कायमचे पळून गेले. कोणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेल्या दार्श राजाने कृतज्ञतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्व अंगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृद स्पर्शातून आता चांदण्यांचा शीतल छिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे आता या राजामुळे त्याची सर्व काही प्रजा ही शिवपूजन, शिवकीर्तन, सतत शिवमंत्राचे जप करू लागले. घरोघरी रुद्राभिषेक सुरू झाला. ब्राह्मण भोजन, मंत्र जागरण होऊ लागले आणि सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्श राजाची ही गोष्ट होती. नित्य जो कोणी वाचतात किंवा ऐकतात त्यांच्यावर शंकर पाठीराखा असतो. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा कामना, त्यांच्या मुलांच्या इच्छा कामना, अखंड सौभाग्याची प्राप्ती, पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती, कोणी आजारी असेल आजारपणा दूर होतो, दुःख दारिद्र्य दूर होतो आणि त्यांच्या संसार सुखाचा होतो. अशी दार्श राजाची कथा होती. तर ती मी तुम्हाला सांगितली. ती सर्व दार्श राजाची कथा, दार्श राजाप्रमाणे संसाराच्या सर्व व्यापातून तपातून मुक्ती मिळते अशी ही कथा होती. तर मी ती तुम्हाला श्रवण करवली. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावे. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय श्री महाकाल, मृत्युंजय मंत्र, उमापती नमो नमः, कुंदकेश्वर महाराज की जय, काहीतरी कुबेरेश्वर भंडारी की जय, काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. 12 ज्योतिर्लिंगांचे श्रवण पठण केल्याने तर 12 ज्योतिर्लिंगांचे श्रवण पठण केल्याने सुद्धा सर्व पापापासून आपल्याला मुक्ती मिळते. श्री सौराष्ट्र सोमनाथांचं शैल्य, मल्लिकार्जुनम, उज्जैनियम, महाकाल, ओंकार, ममलेश्वरम, परल्याम, वेदनाथांचं, डाकिनियम, भीमशंकरम, सेतवंदे, रामेश्वरम, नागेश्वरम, दारुकाबने, वाराणसी, विश्वेश्वरम, त्र्यंबकम, गौतमी तटे, हिमालये तु केदारम, कृष्णेश्वर शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर, सप्त जन्म कृतं पाप स्मरण विनयेशति, नमः पार्वती पते, हर हर महादेव शंभू. तर अशा प्रकारे आज आपला पहिला अध्याय संपूर्ण झालेला आहे. तर आपण उद्या दुसऱ्या अध्यायाचे
कथा तुमच्यापर्यंत येऊन जाईल। तर सर्वांनी 108 पारायणं माझ्याबरोबर तुम्ही पण करा, म्हणजे आपले सर्व दुःख दारिद्र्य 6 महिन्यात दूर होईल। आपल्या मुलाबाळांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील। मुलामुलींचे लग्न जुळत नसणार तर या कथा श्रवण पठण करून सुद्धा कथा जुळायला सुरुवात होते। तर आता आपण गणपतीची आरती आणि शंकराची आरती करूया, म्हणजे आपली संपूर्ण पूजा 1 अध्यायाची पूर्ण होईल। तर अशी तुम्ही शिवलिंगाला अभिषेक करून लाल चंदन, सफेद चंदन, जे चंदन असेल ते लावून, तांदूळ, काळी तीळ, यथाशक्ती फूल, पान जे असेल बेलपान वाहून ही कथा श्रवण करावी आणि आरती पूर्ण करून नैवेद्य साखर, गूळ, जे काही घरात नैवेद्य गोडधोड असेल, नाही तर दररोज साखर पण दिली, गुळाचा खडा पण ठेवला तरी पण भोळा सदाशिव आपल्यावर प्रसन्न होतो। तर आता आपण आरती करूया आणि मग कथा समाप्त होईल आपला पहिला अध्याय। श्री गणेशाय नमो नमः। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशे दूराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुन तीनु पुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती, दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव आरती श्री शंकराची। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेतुनिया जळ निर्मळ वाये झुळझुळा। जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वतीक सुमनांच्या माळा, विभूतीचे उदळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाळा। जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले, त्या माझी अवचित हाला हलजे उठिले, ते त्वाच सुरपणे प्राशाण केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल तिलक रामदास अंतरी। जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा। जय देव आरती श्री देवीची। दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्य सुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझ ऐसे नाही, चारी शमरले परंतु न बोलवे काही, साई विवाद करिता पडले प्रवाही,
ते तू भक्ता लागी पावसी लाई, ते तू भक्ता लागी पावसी लवलाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा, नरहर तल्लीन झाला पदपंकज लेशाला. जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. घालीन लोटांगण वदीन चरणम, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंदे पूजिन, भावे व वाणीन म्हणे नमा. तमेव माताच पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेर्वयर्वा, बुद्धत्यान्मा वा प्रकृती स्वभावा. करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं, जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. उमापतये नमो नमः. हरसां सदाशिवाय नमो नमः. नमः पार्वतीपते. हर हर महादेव शंभो. लाईक शेअर सबस्क्राईब.